खेळाडू दाखल झाला मैदानामध्ये नितीन आंबीर आणि संदीप बल्ला हा खेळाडू पाहू शकाल A1 ब्लास्टरची जोडी मैदानामध्ये दाखल. विचार केला चेरवली संघाला इथे फलंदाजीसाठी पसंती दिले आणि क्षेत्ररक्षणासाठी पाहू शकाल वल्लभ फणसवाडी बी संघ सचिन पारधी पुन्हा एकदा सज्ज ट्रॅक वरती फटका भरपूर चांगला आहे. डिफाईन लेगच्या अगदी चाललाय दन दन करीत मिळतील या 4 धावा. पहिला चौकार पाहायला मिळालाय आजच्या दिवसामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये नितीन आंबीरच्या बॅटमधून आलाय दुसऱ्या बॉलने शानदार चौकार ठोक डीजे. सुरुवात पाहायला मिळाले पुन्हा एकदा इथे जेल घेण्याचा प्रयत्न शॉट ऑफ मिडलचा फिल्डर होता चकवा दिलाय फल खेळाडूला आणि ते मिळतील या 2 धावा. विचार केला तिथे जेलची संधी होती नितीन आंबीरचा जेल उडाला होता परंतु थोडासा चकवा दिलाय खेळाडूला आणि तिथे मित्र तिसऱ्या बॉल वरती मिळतील या 2 धावा. 2 धाबीच्या मधून टीमची धावसंख्या पाहायला मिळते. चेरोली संघ बॅटिंग करत असताना सलामीसाठी 2 खेळाडू पाहू शकाल क्रीज वरती नितीन आंबीर आणि संदीप बल्ला A1 जोडी. 6 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या. कमीत कमी 4 षटकाचा सामना असणार बघा. दोन्ही संघांनी दक्षता घ्या आणि या स्पर्धेचे नियम तुम्हाला रिव्ह्यू घेण्यासाठी 15 सेकंदामध्ये रिव्ह्यू घेण्यात येईल बघा. 15 सेकंदामध्ये तुम्हाला फलंदाज झाला तर रिव्ह्यू घ्यावा लागेल. फटका भरपूर चांगला आहे यावेळी फुटवर्कचा वापर त्याला पाठवला डीप मिड विकेटच्या वरतून टोकलाय मोठा बिग षटकार. 12 धावा धप्पलकावरती लागल्या बघा. जेलची संधी होती पाठच्या बॉल वरती आणि त्याच्या पुढच्या बॉल वरती कमालीचा फटका. अजून एक यावेळी देखील प्रॉपर टायमिंग अगदी फ्लॅटर स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 बाउंड सीमा पार मिळतील या 4 धावा. कडक बॅटिंग. षटकाचा जवाब झालाय. 22 धावा ठोकल्या पहिल्या षटकामध्ये. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. आतिषबाजी षटकार चौकारांची पाहायला मिळाली. खरं तर या काल पहिल्या दिवसामध्ये अशी फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली नव्हती आणि आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस काय मन जिंकली. खरं तर पहिल्याच षटकामध्ये या खेळाडूला फार चांगला क्रिकेटचा खेळ दाखवला गेला. नितीन आंबीरनं 7 चेंडूचा सामना केला. एकट्याने वैयक्तिक धावा ठोकल्या 22 धावा. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. अतिशय देखणी फटकेबाजी दाखवली पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये. सचिन पारधीनं 7 चेंडू फेकले 22 धावा खर्च केल्या आणि ते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती पप्प्या पारधीला पाहू शकाल. वल्लभ फणसवाडी बी संघ टॉस जिंकून पहिल्या क्षेत्ररक्षणाला पसंत दिली आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला इन्व्हाइट केलं होतं चेरोली संघाला. सलामीवरची जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती आणि ऑन स्ट्राईक वरती राहिला होता नितीन आंबीर आणि संदीप बल्ला हा खेळाडू पाहू शकाल. नितीन आंबीरचा विचार केला ना एकट्याने 7 चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये 7 चेंडूचा सामना केला आणि 7 चेंडू मध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा विचार केला सुरुवात चांगली दमदार झाली होती. गोलंदाज सचिन पारधीच्या डॉट बॉलची सुरुवात पाहायला मिळाली. दुसऱ्या बॉल चौकार, तिसऱ्या बॉल ते 2 धावा आणि चौथ्या बॉल होती षटकार आणि 5व्या बॉल ते चौकार आणि 6व्या बॉल ते षटकार. अवे फ्रॉम द बॉडी यास पंचांचा सिग्नल इट्स वाईट बॉल. मेल एक अतिरिक्त धावेने भर पडली जाते. टीमची धावसंख्या वाऱ्यासह धावपलकावरती पुढे सरकली जाते. 23 धावा बिनबाद चेरोली संघाची धावसंख्या. तर विनंती करते या गावचे चेरोली गावचे आमचे लाडले मित्र दशरथ आंबेर कुठं असेल तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपण व्हायचं बघा. फटका यावेळी देखील भरपूर चांगला होता. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ प्रिझन मध्ये
आणि संदीप बल्ला परतावं लागलं 0 धावसंख्येवरती. पहिला झटका लागलाय चेरवली टीमला. बॅक टू डगआउट संदीप बल्ला. काय तुझी माया सांगू केली सॉन्ग पाहायला मिळतं, ऐकायला मिळतंय प्रेक्षकांना. सकाळच्या सत्रामध्ये दमदार स्पर्धा पाहायला मिळते. जे वागेश्वर चषक 2024चं 25चं हे पर्व तिसरं पाहू शकाल. शानदार आयोजन नियोजन पाहायला मिळालंय. आणि आजच्या दिवसामधला पहिला सामना रंगतोय. पहिल्या षटकाचा विचार केला ना 7 चेंडूमध्ये 22 धावा आल्या होत्या. संदीपला माइंडसेटनी फलंदाजी करायची होती. ज्या धावा नितीन आंबीरच्या बॅटमधनं आल्या होत्या ना, सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम जरी केलं असतं ना संदीप बल्लानं तरी देखील चाललं असतं. परंतु इथे मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट सोडावी लागली संदीप बल्ला. पहिला झटका लागला चेरोली टीमचा. नवीन खेळाडू दाखल झाला इनॅट नंबर 3 साठी आदेश जाधव. हा खेळाडू आदेशसाठी पहिला बॉल हवेपर्यंत बॉडी. यावेळी चांगला चेंडू फेकला गेलाय. पप्प्या गोलंदाज पाहू शकाल पप्प्या पारदे. फार चांगली सुरुवात झाली नव्हती परंतु वाईट बॉलनं सुरुवात केली होती परंतु त्याच नंतर कमबॅक पाहायला मिळाले. बघा पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यानं चांगला कमबॅक करते गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी अचूक रिझमवरती गोलंदाजी केले. बघा आतापर्यंत विचार केला ना फक्त एक सिंगल धाव खर्च केले ते देखील अतिरिक्त धाबेनं. तिसरा बॉल यावेळेस पंचांचा यस इट इज द वाईट चा इशारा आलाय. अजून एक धावफलकावरती धाव ऍड केली जाईल. धावसंख्या पाहायला मिळते 24 या धावसंख्येवरती. चेरोली संघ बॅटिंग करत असताना 24 चेंडूमध्ये किमान तुम्हाला 40 ते 50 तरी धावा करावा लागतील. सुरुवात दमदार झाले चेरोली संघाची. यावेळी चांगला फटका आलाय डीप फाईन लेग ब्रिजर मध्ये. अगदी चाललाय फ्लॅटेड स्ट्रोक. पुन्हा एकदा दन दन करीत चालला. मिळतील या 4 धावा. त्याचा प्रति उदाहरण दाखवलंय खेळपट्टीवरती. या खेळाडूंना आदेशना चांगला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्याच अटेम्प्टला चेंडू पकडता आला नाही. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतंय खराब क्षेत्ररक्षण. थोडंसं इथे पंबलिंग क्रिकेट पाहायला मिळाला. एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने 29 धावा धावफलकावरती लागलाय. बघा 29 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये चालू असताना विचार केला अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडू बाकी असेल खेळ 2 चेंडूचा. 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केला गोलंदाज पप्प्या पारदीनं. 7 धावा खर्च केल्या. आप्रकर बॉल यावेळी देखील यस इट इज वाईड. पंचांचा सिग्नल आलाय. वाईड बॉल असणार बघा. अवंतर धाबेनं धावपलकावरती अजून एक धाव ऍड केली जाईल. धावपलकावरती धावा लागल्या. 30 रन्स कंप्लीट झाल्या. चेरोली संघाची दमदार सुरुवात झाली. बघा अजूनही 2 चेंडू फेकायचे दुसऱ्या षटकामध्ये पप्प्या पारदी या गोलंदाजाला. हो यावेळी चांगला अगदी टप्पा चेंडू होता. अगदी कुठल्याही प्रकारचा बाउन्स पाहायला मिळाला नाही क्रीजवरती. फार चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. इथे अंतिम बॉल असेल दुसऱ्या षटकामधला. फार चांगली गोलंदाजी. एक चौकार जरूर कालाय परंतु या षटकामध्ये भरपूर काही घडलं गेलं. 3 वाईड बॉल त्याच्यानंतर एक चौकार. फटका भरपूर चांगला आहे. फ्लॅट स्ट्रोक एलिव्हेशन कमी झालंय. संघाचा प्रमुख खेळाडू बाद झाला. नितीन आंबेर हा खेळाडू ज्या खेळाडूने प्रेक्षकाची मन जिंकली होती. पहिल्या षटकामध्ये 7 चेंडूमध्ये 22 धावा टोकल्या होत्या वैयक्तिक आणि तो खेळाडू 5 अंतिम बॉल होते दुसऱ्या षटकामध्ये परतलाय. दुसरा झटका लागलाय चेरोली टीमला. डीजे कुणी लंका जाळली
स्वागत केलं. लोग मारते हमें ताने, आए साई के दीवाने, निकले शिरडी में जाने. यस चांगला संगीत. 40 धाबा धावपलकावरती लागले गेल्या. काही कमालीचे बॅटिंग पाहायला मिळते. अगदी डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडा ऐकायला मिळते बघा. यावेळेस दांडी गुल फलंदाज आय विल डेफिनेटली हिट आणि इथे यष्ट्यांचा वेध घेतला चेंडूला आणि तिसरा झटका लागलाय. चेरोली संघाचा आदेश हा खेळाडू बॅक टू डगआउट. कमालीची बॅटिंग एकदम जोरदार टाळ्या. 7 चेंडूचा सामना केला. 19 धावा ठोकल्या. आदेश जाधवनं कमालीची बॅटिंग ज्यासाठी आलं होतं ते काम करत तर आपल्या टीम साठी केलंय बघा. चेरोली संघाचा आदेश जाधव कमालीची बॅटिंग. व्हेरी गुड स्टार्ट पाहायला मिळाला. मारुती आंबीर अखेर पहिलाच बॉल अगदी जड मध्ये चेंडू फेकलाय. 2 बॉलवरती 2 विकेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अजून एक खेळाडू गारद. मारुती बॅक टू डगआउट. स्पर्धा चालू आहे मैदानामध्ये. विचार केला आजचा दिवस दुसऱ्या दिवसामध्ये पहिली लढत दमदार सुरुवात चेरोली संघाची. 4 गडी बाद झाले. खरं तर 8 चेंडूमध्ये 22 धावा ठोकल्या होत्या नितीन आंबीरनं. त्याचनंतर 7 चेंडूमध्ये आदेश फुलटॉस बॉल जयेंद्रसाठी. लो मॅच लँड मध्ये चेंडू आदळण्याचा प्रयत्न करेल परंतु क्षेत्ररक्षण चांगले गॅदर केला होता परंतु चेंडूला अंतिम क्षणाला चेंडू सोडला गेलाय. कॅच ड्रॉप झाले गेले आणि तिसरं षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहू शकाल. माझे स्कोअर मित्र रामदास उगडा सांगतील. धावपलकावरती धावा लागल्या 46. लॉस ऑफ 4 विकेट. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 46 धावा धावपलकावरती. चेरोली संघ बॅटिंग करत असताना काय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. आदेश जाधवचा विचार केला जो तिसऱ्या क्रमांकावरती आला होता. त्याने 7 चेंडूमध्ये 19 धावा ठोकल्या आणि तो खेळाडू बाद झाला. त्याचनंतर पहिल्या सलामीसाठी खेळाडू आला होता नितीन आंबीर ज्याने 8 चेंडूमध्ये 22 धावा ठोकल्या गेल्या वैयक्तिक. त्या देखील चांगली फलंदाजी. एखादी पार्टनरशिप फार महत्वाची होती आणि ती खरं तर पार्टनरशिप पाहायला मिळाली. आदेश जाधवच्या बॅटमध्ये काय कमालीची तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली. स्लॅगवरचा अंतिम षटक. वल्लभ संघ आता इथून कुणावरती भरोसा दाखवेल अंतिम षटकामध्ये. फार चांगला कमबॅक केलाय फलंदाजी करत असताना चेरोली संघानं.
स्लॅगवरचं अंतिम षटक सोपवलं गेले राजन पारधी या खेळाडूकडे. अंतिम षटकामध्ये नवीन फलंदाज दाखल झाले. डावखुऱ्याचा विस्फोटक घातक फलंदाज म्हटलं जातं. अजय अंबीर आणि जयेंद्र चौधरी या मैदानामध्ये दाखल. मिडल ऑर्डर साठी चांगली फलंदाजी करायची आहे तुम्हाला. शेवट जर एंड चांगला गोड करायचा असेल ना, चांगली फटकेबाजी दाखवावी लागेल. ज्या प्रकारे नितीन आंबीरनं स्टार्ट पाहायला मिळालं, अगदी पॉझिटिव्ह सुरुवात पाहायला मिळाली फलंदाजी करत असताना. नितीन आंबीरच्या बॅटमध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या. आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला ना, पप्प्या पारधीनं षटक फेकलं होतं, त्या फक्त एका गोलंदाजानं चांगला कमबॅक केला होता. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्याच नंतर तिसऱ्या षटकामध्ये धावांची पुरेपूर वसुली केली. आदेश जाधवनं या खेळाडूंना 16 धावा खर्च केल्या. बालू पारधी या खेळाडूंना तिसऱ्या षटकामध्ये. स्लॅगवरचा अंतिम षटकाला सुरुवात. राऊंड द विकेट येते. राजन पारधी हा गोलंदाज ऑन स्ट्राईक वरती इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल. खेळाडू अजय अंबीर आणि नॉन स्ट्राईक वरती जयेंद्र चौधरी. त्या खेळाडूचा एक जेल सोडला गेलाय. पाठच्या बॉलवरती 2 धावा आल्यात. धावफलकावरती धावा पाहू शकाल. 46 गडी बाद चेरोली संघाची. फुलटॉस बॉल लाईन करा पाहायला मिळाली. यस पंचांचा इशारा. यस इट इज अ वाईड बॉल. एक धावेनं धावफलकावरती अजून एक धाव ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा वाऱ्यासाहेब पुढे सरकल्या गेल्या. 47 धावा धावफलकावरती. 47 धावा धावफलकावरती लागल्या. वाईड बॉलनं सुरुवात. फुलटॉस बॉल. इथे काय घडलं, अजयसाठी संधी होती. फुलटॉस बॉल वरती चांगला फटका खेचायचा होता आणि ते वेगळे चित्र पाहायला मिळाले. फुलटॉस बॉल वरती चकवा दिलाय फलंदाजाला. इथून आता 5 चेंडूचा सामना बाकी असेल. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चेरोली संघ बॅटिंग करत असताना कुठेतरी अंगलटी निर्णय आलाय बघा वल्लभी फणसवाडी संघाला. फटका बसला गेलाय. अलंद कार्पेटच्या साईने टॅप केलाय चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत रिस्की धाव. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि ते काय घडलं गेलं बघा. पंचांचा डिसिजन येतपर्यंत विकेट. यस फिंगर अप आणि ते खेळाडूला जागा सोडावी लागेल. 5वा झटका लागलाय. चेरोली टीमला रनआउटचा शिकार बनला गेलाय अजय अंबीर. बॅक टू डग आउट. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान झाले गेले. या षटकामध्ये धावांची वसुली करायची होती खरं तर अजय अंबीरला आणि तो खेळाडू बाद झालाय. रनआउटचा शिकार पहिला खेळाडू बनलाय. 5 गडी बाद असताना जयेंद्र चौधरीला पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती इन ऍक्शन मध्ये तुम्ही. 2 चेंडू सामना फिनिश झालाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक असेल खेळ. या 4 चेंडूमध्ये किमान तुम्हाला 10 तरी धावा करावा लागतील चेरोली संघाची. विचार केला चेरोली संघाची फार चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळाली होती. बॅटच्या अगदी स्लॉट मध्ये बॅट इनसाइड एज स्लिप गलीमध्ये चांगलं झेल टिपला गेलाय. 6वा झटका लागला चेरोली टीमला. खराब बॅटिंग पाहायला मिळाली मिडल ऑर्डर साठी आलेले फलंदाज. अजून एक खेळाडू गार झाला जयेंद्र चौधरी. बॅक टू पॅव्हेलियन. मध्ये खराब बॅटिंग करत असताना चेरोली संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलला गेला बघा. ज्या षटकांची गरज नितांत वल्लभी संघाला आणि ते कुठेतरी राजन पारधी काम करत असताना आपल्या संघासाठी. विचार केला 3 चेंडू फेकले गेले. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 1 विकेट 1 रनआउटच्या स्वरूपात बाद केला गेलाय. नवीन खेळाडू दाखल झालाय. लोवर फुलटॉस बॉल. या इथे चुकी पाहायला मिळाली. इथे देखील रनआउटची संधी होती. काय घडले गेले विकेट किपरच्या माध्यमातून चूक. गॅदर करता आलं नाही. कलेक्ट करता आलं नाहीये आणि ते रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट मिळाला असता परंतु वेगळे चित्र पाहायला मिळालंय. 1 रन कंप्लीट झाले गेले. शेवटचा आता 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावफलकावरती धावाची आता गती थांबली होती. कुठेतरी 1 धाव आले. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 49 धावांची वसुली करता आली नाही. या षटकामध्ये विचार केला ना 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. राजन या खेळाडूचा कौतुक करावं तेवढं कमी. अंतिम षटकामध्ये धावा येण्याची फार गरज चेरोली संघाची. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती. अजून एक डॉट बॉल. बॅटची इनसाइड एज लागली काय
यस डेफिनेटली अजून एक खेळाडू बाद होईल. 7 गडी बाद झाले. अत्यंत कमबॅकिंग षटक फेकलंय बघा गोलंदाज राजन पारधी. या गोलंदाजानं खरं तर 5 चेंडू फेकले, त्यामध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या या षटकामध्ये. 1 रनच्या स्वरूपात म्हणजे 3 विकेट मिळाले या षटकामध्ये. शेवटचा अंतिम बॉल या सेट टार्गेटचा अंतिम बॉल असेल बघा. 49 धावसंख्येवरती तब्बल 8 गडी बाद झाले बघा. फुलटॉस बॉल, भरपूर मोठी गॅप चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. अगदी कावकवरांच्या दिशेमध्ये धन धन करीत मिळतील या 4 धावा आणि शेवट मात्र गोल राहिला गेला. अंतिम बॉल वरती आलाय शानदार चौकार आणि टोटल सेट टार्गेट ठेवलंय बघा. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 53 धावा, येणारे 24 बॉल. आज सेकंड पूर्वार्धामध्ये धावा बनवण्यात वलप बी फणसवाडी वलप संघाला तब्बल 54 धाब्यांची गरज. वालूच्या वाटात टॉस केला जाईल. सेकंड इनिंग पहिले इनिंग समाप्तीनंतर तुमचा टॉस केला जाईल बघा. आणि ते पहिले इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये 24 चेंडू मध्ये 53 धाबा ठोकल्या चेरवली संघाच्या संघानं आणि येणारे 24 चेंडू मध्ये लक्ष ठेवलं गेलंय 54 धाबेचा. तरी विचार केला चांगली स्पर्धा पाहतोय आपण. जय वाघेश्वर 11 क्रिकेट संघ खैरवाडीच्या माध्यमातून जय वाघेश्वर चषक 2024-25 पर्व तिसरं बघा. या स्पर्धेमध्ये तब्बल या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या त्या सुकेशजी चौधरी असतील, त्याचनंतर त्यांच्या A1 जोडी बालचंद्र खैर. सातत्यानं मोठी स्पर्धा असली की या A1 जोडी माध्यमातून या ट्रॉफ्या पुरस्कृत सातत्याने पाहायला मिळतात. आणि त्यांच्या माध्यमातून या 5 चमचमच्या ट्रॉफ्या या स्पर्धेला पुरस्कृत केल्या सुकेशजी चौधरी आणि बालचंद्र खैर याच्या माध्यमातून. त्याचनंतर मालिकावीरसाठी जी सायकल तुम्ही पाहता ही सायकल पुरस्कृत केली खरं तर A1 जोडी संतोषजी खैर भगवानजी खैर या दोघांनी. आणि त्याचनंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजसाठी जे टॉवर फॅन अर्थात म्हणजे कूलर असतील किसन पारधी आणि सक्षम गोविंद कवटे या A1 जोडीने बघा पुरस्कृत केले या स्पर्धेला. आणि या स्पर्धेला सन्मान चिन्ह आणि सामनावीरसाठी मान्य श्री विष्णुशेठ नारायण पाटील डायगर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप सारी मदत लाभली बघा. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल बॉल पुरवले जातात बघा जितेंद्र खडकर खारघर आणि वीरा फार्म हाऊस खैरवाडी यांच्या माध्यमातून. तुमचं या स्पर्धेच्या वतीनं दानशूर व्यक्तीचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेमध्ये पंच पाहू शकाल ऑफिशियल पंच मुख्य आयोजक या स्पर्धेचे बबनजी पारधी सर असतील, त्याचनंतर अशोकजी खैर सर असतील, त्याचनंतर नरेशजी चौधरी सर, त्याचनंतर सुरेशजी खैर, त्याचनंतर काशीनाथ भगत आणि विजय तात्रे या खानव या पंचांचं देखील फार चांगलं योगदान राहिलं बघा, दमदार योगदान. त्यानंतर अचूक डिसिजन पाहायला मिळतंय. स्कोरचं काम पाहू शकाल आमचे रामदासजी उघडे, विनोद कवटे आणि गोविंद कवटे. आणि डीजेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल RS DJ धमणे, नाना खंडवी आणि त्याचनंतर दीपक भस्मा या A1 जोडीचा डीजे तुम्ही कमालीचे साऊंड सिस्टीम पाहायला मिळते. आणि विचार केला ना घरबसल्या प्रेक्षकांचा पुरवली जाते लाईव्ह फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जगदीश पाटील, अनिकेत पाटील आणि शुभम पाटील. आणि या प्रोग्रामचे मालक राजेंद्र मात्रे कुटारी. फार चांगलं मोठं नाव पाहायला मिळते. लाईव्ह फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना ही लाईव्ह क्वालिटी HD पाहायला मिळते. क्लॅरिटी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. आणि मंडप डेकोरेशनचे ऑनर पाहायला मिळते सद्गुरू समर्थ श्री सुनील गुटे.
बघा काल या पहिला स्पर्धेचा दिवस होता. कालचा थोडासा टेक्निकली इश्यू असल्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय बघा. आणि आजचा दिवस सुखरूपरीत्याने पार पाडला जातो बघा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. पहिला इथे सेकंड इनिंगला सुरुवात झाली दमदार. आणि इथे गोलंदाज पाहू शकाल चेरोली संघाचा गोलंदाज सुनील आंबीर. पहिलाच दमदार सुरुवात पाहायला मिळाली. अगदी डॉट बॉलला सुरुवात पाहायला मिळाली. A1 जोडी मैदानामध्ये दाखल. वल्लभी संघाचे बाळू पारधी आणि पप्प्या पारधी. लक्ष मोठा असणे बघा. 24 चेंडू मध्ये तुम्हाला 54 धावा बनवाव्या लागतील. सेट टार्गेट असेल बघा. तर मी विनंती करतोय नेक्स्ट सामन्याचा टॉस केला जातो बघा. टॉस बॉक्स मध्ये खैरवाडी बीच संघ आणि मलंगड संघ या दोन्ही संघांदरम्यान टॉस केला जातो. मी या विचार करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे लाडले अशोकजी खैर आज खरे तर त्यांचा वाढदिवस आहे बघा. त्यांच्या शुभ हाताने नाणेफेकी संपन्न केली जाते. खैरवाडी बीच संघाचा कॅप्टन आणि मलंगड संघाचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये त्यांचा टॉस केला जाते बघा. खैरवाडी गावचे अशोकजी खैर आज खरे तर त्यांचा वाढदिवस पाहू शकाल तुम्ही. त्यांच्या माध्यमातून नाणेफेकी संपन्न केली जाते. या दोन संघांदरम्यान सामना पाहायला मिळेल. नेक्स्ट सामना खैरवाडी बी विपक्ष मलंगड संघाने टॉस जिंकून पहिला निर्णय स्वीकारला गेलाय. डिसिजन पेंडिंग असेल बघा. तर आमचे काकाश्री असतील बाळाराम आव्हाली आणि त्याच नंतर भगवानजी खैर या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी सायकल लाभली गेली पुरस्कृत केली. खरं तर फार चांगलं योगदान राहिलं. आपण व्यासपीठावरती तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. तर माझे बंधू साथी समालोचक तुम्हाला कालच्या दिवसामध्ये संपूर्ण मॅच कव्हर केल्या. खरं अर्थानं मला रजा घ्यावी लागली होती काही कारणास्तव आणि त्याने पूर्णपणे कव्हर केली स्पर्धा पाहू शकाल. समालोचन ऐकायला फार चांगलं मिळालं. द व्हॉइस ऑफ बेकरा वांगणी माझे साथी बंधू स्वप्नील आव्हालीचं आगमन झालं बघा. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना चालू असताना पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. चेरोली संघाने बॅटिंग केली ना दमदार बॅटिंग केली. खरं तर 24 चेंडू मध्ये 53 धावा टोकल्या. लक्ष ठेवलं येणारे 24 बॉल मध्ये वल्लभी संघाला तब्बल 54 धावेचं सेट टार्गेट ठेवलंय बघा. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 डॉट बॉल कुठली धाव खर्च केली नाही गोलंदाज सुनील या गोलंदाजानं. सुनील आंबीरचा विचार केला ना अचूक लाईन चांगली रिदमवरती गोलंदाजी फार चांगलं रिलीज करतोय बघा. चेंडूला अत्यंत अचूक टप्प्यावरती खेळपट्टीचा विचार केला ना फार चांगली खेळपट्टीचा बनवण्याचं काम केलं. खरं तर जय वागेश्वर खैरवाडी संघानं फार चांगली स्पर्धा पाहतोय आपण. मोठी स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये गेल्या वर्षी देखील म्हटलं होतं यांचा आयोजकाच्या माध्यमातून सूचना आली होती पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळेल आमच्या स्पर्धेमध्ये आणि ते खरं तर काम केलं या स्पर्धेमध्ये. खरं तर फार चांगली स्पर्धा पाहतोय. पूर्ण चौपेर पट्टा पाहायला मिळतोय बाउंड्री लाईनच्या अगदी स्कर्ट. यावेळी तिसरा सलग डॉट बॉल व्हेरी गुड कमबॅक पाहायला मिळाले बघा. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला धावांची वसुली करायची होती वल्लभी संघाला आणि इथून विचार केला ना 3 डॉट बॉल पाहायला मिळतंय. आता गोल फलंदाजाला वरती कमबॅक करायचा आहे बघा. जो प्रेशर आलाय तो क्रिएट करावा लागेल. बाळू पारधी आणि पप्प्या पारधी A1 जोडीसाठी बघा मैदानामध्ये दाखल झाली होती या खरं तर आणि 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. चांगली सुरुवात अगदी पॉझिटिव्ह सुरुवात सुनील आंबीरकडनं. फुलटॉस बॉल वरती त्याच्यावरती दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहे संदीपला पाहू शकाल. चेंडू उचलणार फेकी करणार मिळेल फक्त एक सिंगल धाव. फार चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि ते बघा आदरणीय मान्यवरांचं आगमन झालंय बघा. चौथ्या बॉल वरती एक सिंगल आले. मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या आगमन झाले बघा. या स्पर्धेमध्ये दाखल झाले त्या मान्यवरांचा नुकताच मान सन्मान केला. फुलटॉस बॉल होता.
शॉट ऑफ मिडॉनचा फिल्डर आहे, चकवा दिलाय खेळाडूला. मारुती आंबिरा पुन्हा एकदा जयेंद्र चौधरीकडनं खराब बॅकअप राहायला गेला आणि ते रेफर केलाय बघा हाईट फॅक्टरचा आणि अंपायर स्कॉल असेल बघा. रेफर केलाय बघा, ऑन स्क्रीनवरती चेक केलं जाईल. मान्यवरांचं आगमन झालंय शंकर शेठ देशेकर आणि त्याच नंतर त्यांच्या समेत आणि किसन पारदी या गावचे. यस, नो बॉल आणि पुढचा बॉल फ्रीड असल्या बघा, संधी असल्या पप्प्या पारदी या खेळाडूला. पुढचा बॉल फ्रीड, चुकी केली सुनील आंबीरने या गोलंदाजांना. फुलटॉस बॉल वरती कुठलाही मोठा खेळू दिला नाहीये. अतिशय चांगली लेंथ पाहायला मिळाली. अगदी जड मध्ये चेंडू फेकला होता सुनील आंबीरनं आणि ते या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं आगमन झालंय खरं. शेवटचा अंतिम बॉल पॉवर प्ले षटकामध्ये धावांचा विचार केला पार 85 धावसंख्या पाहायला मिळते स्कोरवरती. अजून एक डॉट बॉल, व्हेरी गुड कमबॅक पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या वल्लभ संघानं, तब्बल धावपलकावरती धावा लागल्या फक्त 4 धावा. आपण पाहतोय पाहुण्यांचं शुभ आगमन झालं गेलं. आपण पाहू शकाल चिंद्रन गावातील एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय शंकरजी देशेकर या साहेबांचा मंचकावरती मात्र शुभ आगमन होत असताना आपण पाहू शकाल. एक फार चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. तसेच आपण पाहू शकाल त्यांच्या समेत रमेशजी शिंदे हे देखील आले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सातत्यानं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व आपण पाहिले गेल्या या परिसरामध्ये अनेक त्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक कामं या विभागामध्ये केली जातात. आपण पाहतोय मंचकावरती आगमन झाले. आपण पाहतोय सन्माननीय शंकरजी देशेकर साहेब तसेच त्यांच्या समेत रमेशजी शिंदे साहेब या दोन्ही व्यक्तिमत्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय. तसेच आपण पाहतोय मोरबे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल बाळूशेठ गडगे या साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल या मंचकावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये धावांची वसुली करता आली नाहीये वल्लभ संघाला. विचार केला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. सुनील आंबीरनं फार चांगली गोलंदाजी राहिली, फक्त 4 धावा खर्च केल्या. हॅलो, तर सन्माननीय बाळूशेठ गडगे या साहेबांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन मात्र स्थान बनवायचं आहे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. लाजवाब सुरुवात देखील संदीपच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले. अक्षरशः खरं तर गोलंदाजी केली ना स्वप्नील, कारण पहिल्या बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये ना काय दमदार सुरुवात राहिली ती चेरिवली संघाची. पहिल्या 6 चेंडूमध्ये सुरुवात झाली. तर मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये मार बसला होता गोलंदाजाला. सचिन पारदीला तब्बल 22 धावा खर्च केल्या होत्या आणि एकट्याने बॅटिंग केली होती नितीन आंबीरनं आणि आदेश जाधवनं. काय कमालीची फटकेबाजी आणि एकूण मात्र गोलंदाजी सुरेख पाहायला मिळाली. सुरेख फटका लॉंग ऑफ दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत आदेश जाधव चेंडूला उचलणार, फेकी करणार, मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलनी काही फरक पडणार नाहीये. आता मात्र वेळ आली आहे तुम्हाला चांगली मट्टी फटकेबाजी करावी लागेल. पप्प्या पारदीमध्ये क्षमता आहे. बाळू पारदीचा विचार केला डावखुऱ्याचा फलंदाज, दोघे सेट फलंदाज झालेत परंतु धावा येत नाहीये. त्याचं मुख्य कारण म्हणजे चांगले लेंथ वरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. क्रीज वरती फार चांगली गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. संदीप बल्लाचा विचार केला ना 2 चेंडू फेकले, फक्त एक सिंगल धाव खर्च केले. आणि पहिल्या षटकामध्ये सुनील आंबीरनं जरी का एक वाईट बॉल फेकला, एक नो बॉल फेकला तरी चांगली गोलंदाजी राहिली बघा. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि ते दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली दमदार. 5 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. येणारे काही चेंडू असतील अजून 49 धावांची गरज. फटका बसला गेलाय. अगोदरच बॅट आली होती या चेंडूवरती आणि इथे देखील डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. व्हेरी गुड कमबॅक षटक पाहायला मिळतंय. चांगला कमबॅक, चांगली लाईन, चांगली दिशा पाहायला मिळते आणि अचूक टप्प्यावरती रिदम रिलीज चेंडूला केलाय बघा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत धावा खर्च केला गोलंदाज संदीप बल्लानं, ज्यानं दुसरं षटक फेकण्याचं काम केलंय. खरं तर फक्त आणि फक्त एक सिंगल धाव खर्च केले. आता येणारे चेंडू असतील 15, 49 धावांची गरज. यावेळी फटका बसला गेलाय. चेंडू काळी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत डीप मिडवेकडचं क्षेत्ररक्षक आदेशला पाहू शकाल.
कुठली चुकी अजिबात होणार नाहीये. पहिला झटका लागलाय, पहिला मोहरा गडी बाद झाला गेलाय. वलप संघाचा बॅक टू डगआउट पप्प्या पारधी. हॅलो. तर बघा दोन्ही ऑफिशियल पंचांना विनंती असेल, सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. जे ऑटो रिक्षा आहे तिला मात्र थोडं आतमध्ये येऊ द्या. आपण पाहतोय पाहुण्यांचं शुभागमन होत असताना आपण पाहतोय मंचकवरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं गेलं आपण पाहिलं गेलं चिंद्रन गावातील माजी उपसरपंच ज्यांना होण्याचं भाग्य लाभलं गेलं आपण पाहतोय सन्माननीय शंकरशेठ देशेकर आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय आगमन झालं गेलं आपण पाहतोय आर्यन यांचं देखील आगमन झालं गेलं आपण पाहतोय. आजच्या दिवसाचे बड्डे बॉय आपल्याला पाहायला मिळतील. निश्चित स्वरूपात त्यांचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा केला जाईल आपण पाहतोय. आणि पाहुण्यांची फार मोठ्या संख्येनं आज मांदी आली गेली आपण पाहतोय. दोन्ही ऑफिसरला विनंती असेल बघा सामना स्टार्ट करायचा आहे. नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानामध्ये राजू पारधी. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केला, फक्त एक सिंगल धाव. संदीप बल्लाचं कौतुक करावं तेवढे कमी पाहायला मिळतंय. बघा दुसऱ्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं होतं. स्वप्नील विचार केला पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा देखील बनवू दिल्या नाहीये. स्लोवर गती कमी केली, गतीमध्ये व्हॅरिएशन दाखवले, थोडीशी बोटं फिरवली होती आणि ते चकवा दिलाय फलंदाजाला. अजून एक लेग पंच बॅट कट काय यस डेफिनेटली एक बॅट कटनं एक धाव मिळेल. धावपलकावरती धावा हळूवारपणे पुढे सरकली जातात. धावपलकावरती धावा लागल्या गेल्या. एक गडी बाद असताना फक्त आणि फक्त 6 धावा. शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकामधला संदीप बल्ला कुठेतरी क्षेत्ररक्षण मध्ये चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. बाळू पारधी ऑन स्टॅग वरती तुम्ही पाहू शकाल सलामीसाठी आलेला ऍज अ ओपनर. अजून खेळपट्टीवरती सज्ज. शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा धावपलकावरती. अटॅकर बॉल फुल शॉट पाहायला मिळालाय. भरपूर मोठी गॅप अगदी लॉंगच्या अगदी वरतून टोकला गेलाय. 1 बाउंस सीमा पार मिळतील या 4 धावा अंतिम षटकामध्ये. अंतिम बॉल वरती आलाय शानदार चौकार आणि ठोक डीजे. हॅलो. तर आपण पाहतोय मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. मंचावरती आपण जर का पाहिलं गेलं फार मोठ्या संख्येनं आज मात्र पाहुण्यांची मांदी आली गेली आपण पाहतोय. त्याचं एकमेव कारण राहिलं गेलं आपण पाहतोय. आज आपण पाहू शकाल सन्माननीय शंकरशेठ देशेकर यांच्या सुपुत्र आपण पाहिलं गेलं आर्यनजी देशेकर यांचा वाढदिवस आणि त्यांचं औचित्य साधून आज मात्र या स्पर्धेसाठी फार मोठ्या संख्येने मात्र भेट दिली गेली आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं अतिथींचं मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा. इनिंग ब्रेकमध्ये आपण आलेल्या सर्व मान्यवरांचा निश्चित स्वरूपात मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दहा लागल्या धावपलकावरती. येणारे 12 चेंडू 44 धावांची गरज अजूनही मैदानामध्ये. भरपूर महागडं आता आव्हान ठरलं गेलं बघा. समीकरण आता महागडं झालंय बघा. वलप संघाला नवीन खेळाडू एंटर झालाय राजू पारधी. हा खेळाडू कुठलाही मोठा फटका येत नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये अंतिम बॉल होती, फक्त एक चौकार आलाय बाळू पारधीच्या बॅटमधनं. त्याच पूर्णपणे शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. खरं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, चांगली बॅटिंग देखील सुंदर पाहायला मिळाली.
पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 53 धावा ठोकल्या चेरोली संघ बॅटिंग करत असताना 8 गडी बाद असून आणि त्याच नंतर काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय चांगली सादर केली गोलंदाजी. लॉंग ऑफ रिजन मध्ये अगदी पॉइंटच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल केलाय, चाललाय काऊ आणि ती एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून टोकला गेलाय. शानदार चौकार आलाय टोक डीजे. दुसऱ्या बॉल होती चौकारने सुरुवात झाली बघा. राजीव पारदीला माहित असणार अजून धाबाची भरपूर उसुली करावी लागेल. ज्या धाबा लागत असताना 12 चेंडू मध्ये 24 धावा. फटका फसला गेलाय. डिफेंडचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाले गेले आणि ते कॅच जोडले गेले बघा. ज्या ज्या वेळी तुम्ही कॅच सोडता त्यावेळी मात्र फलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि त्याच नंतर तो खेळाडू रंग उधळायला सुरुवात करत असतो. तर येणारे 9 चेंडू अजून भरपूर धावांची गरज. पाहू शकाल धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 15 धावा, फक्त 15 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना फार चांगली गोलंदाजी दाखवली बघा तिन्ही गोलंदाजांना. पहिलं षटक फेकलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्ले सुनील अंबीरनं, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि दुसरं षटक संदीप बलानं फेकलं गेलं होतं, फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक विकेट मिळवली होती. आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या 3 चेंडू फेकलेत, फक्त 5 धावा खर्च केल्या. येणारे 9 चेंडू अजून 39 धाव्यांची गरज. या 3 बॉलवरती 2 मोठे फटके येणं फार गरजे असणार बघा. मोठा फटक्याची गरज आहे खरं तर. डीप फाईन मध्ये चेंडू झाला गेला. क्षेत्ररक्षक आहे संदीप बल्ला, चेंडू उचलणार, फेकी करणार, मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलने काही फरक पडणार नाहीये. आता वेळ मात्र निघून चालले बघा वल्लभ संघाची. इथून चौथा बॉल वरती एक सिंगल आले. शेवटचे अंतिम 2 बॉल असेल. अजून 38 धाब्यांची गरज. येणारे 8 चेंडू 38 धाब्यांची गरज. याच नंतर सामना पाहायला मिळेल खैरवाडी बी त्यांच्या विरोधात संघ पाहू शकाल मलंगड संघाने टॉस जिंकून पहिलं डिसिजन त्यांचं पेंडिंग असणार बघा. अजून डिसिजन काय? बॅट काय? फिल्डिंग साठी बघा. फटका यावेळी देखील फसला गेलाय. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र एकतर्फी सामना निघून गेलाय बघा. येणारे 7 चेंडू 38 धाब्यांची गरज. सात चेंडू 38 धाब्यांची गरज. खूप मोठी स्पर्धा पाहतोय आपण मोरबी विभागामध्ये. सातत्याने मोठी स्पर्धा म्हटली तर कैरवाडीच्या गावामध्ये सातत्याने पाहायला मिळते आपल्याला. यावर्षी चांगली स्पर्धा पाहतोय आपण आणि ते आलमदा कार्पेटच्या साईने डीप मिडवेकरच्या क्षेत्ररक्षक मध्ये असणार आदेश. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल धाव. पंचांचा सिग्नल आलाय. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय. 3 षटकाचा अखेरकार खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहे आपल्याला, फक्त 17 धावा आणि येणारे 6 चेंडू अजूनही 37 धाव्यांची गरज. खैरवाडी ए आणि खैरवाडी बी जे आयोजक असतील आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं बघा. या आपण अंतिम बॉलची अंतिम षटकाची सुरुवात झाली बघा. अगदी काव कॉर्नरच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गेलाय. आता मात्र सिंगल काही होणार नाहीये. जरी मोठे फटके जरी लगावले तरी मात्र सामना जिंकणार नाहीये आता वल्लभ संघ, कारण खराब बॅटिंग पाहायला मिळाली वल्लभ संघाची आणि खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर गोलंदाजी करत असताना ना पहिल्या षटकामध्ये अशी दमदार सुरुवात केली होती ना चेरोली संघाच्या फलंदाज नितीन आंबीरनं, ज्याने 8 चेंडू मध्ये 22 धावा ठोकल्या आणि त्याच नंतर मिडल ऑर्डर साठी आलेला खेळाडू आदेश जाधवनं 6 चेंडू मध्ये 19 धावा ठोकल्या. त्याच्याच कारणासर तब्बल 53 धावा ठोकल्या गेल्या. सेट टार्गेट ठेवलं तर 54 धावेचं. येणारे चेंडू असतील 5, अजूनही 36 धावांची गरज. 5 चेंडू 36 धावा. बाळ उपारती आज ओपनर. यस पंचांचा वाईटचा इशाराला 8 इंचीचा वाईट बॉल मिळेल. एक अतिरिक्त धावेने भर पडली तरी टीमची धावसंख्या 19 धावा. हॅलो तर बघा सन्माननीय संतोषजी खैर तसेच संजयजी गडखळ आपण आला असाल तर या मंचकावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. चांगला फटका लगावलाय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार मिळतील या 4 धावा.
दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. पहिला बॉल वाईट, त्याच नंतर एक चौकार. आदेश जाधव पुन्हा एकदा सज्ज. चांगला फटका, या तर फटक्याची अगोदर गरज होती, तो फटका आलाय. दुसऱ्या बॉलवरती रनच्या स्वरूपात बाद होण्याचा प्रयत्न इथे, परंतु यस पहिला दुसरा झटका लागलाय. रनच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. पूर्णपणे निराशा दाखवली. खेळाडू बाळू पारधी ॲज ओपनर साठी आला होता. कुठले मोठे फटके झाले नाहीये आणि पूर्णपणे एकतर्फे सामना निघून गेलाय चेरोली संघाच्या बाजूने. दुसरा गडी बाद झालाय बाळू पारधी. शेवटचे अंतिम 4 बॉल असेल. राजू पारदे स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहू शकाल. चांगला फटका लगावलाय. फ्लॅटेस्ट स्ट्रोक, वन बाउंस सीमा पार. मिळतील या 4 धावा. खर तर मोठ्या फटक्याची अगोदर गरज होते पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये. शेवटच्या अंतिम अजूनही 2 चेंडू सामना बाकी असेल बघा. 2 चेंडूचा धावपलकावरती धावा लागल्या. 27 धावा धावपलकावरती. पूर्णपणे एकतर्फे सामना. यॉर्क पदी चेंडू, चांगली लेंथ पाहायला मिळाली. अतिशय चांगली फलंदाजी केली होती या खेळाडूने. स्वप्नील एकट्याने 7 चेंडू सामना केला होता. मिडल ऑर्डर साठी आला होता आदेश जाधव हा खेळाडू. पूर्णपणे 6 चेंडू मध्ये 22 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्याच नितीन आंबे ज्याचा बाद झाला ना, त्या खेळाडूने डाव सावरला आणि आपला विजय खेचून आणला बघा. आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली चेरोली संघाची. हार्डलक वल्लभ संघ आणि ते विजय संघ पाहू शकाल. चेरोली